हाय ऑल, वेलकम यू फॉर द टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग मेथड स्टडी करायचं आहे. काय स्टडी करायचं आहे? सॉफ्टवेअर टेस्टिंग मेथड्स. नोटबुक आणलं सगळ्यांनी? ओपन करा. द्या तिथं हेडिंग सॉफ्टवेअर टेस्टिंग मेथड्स. ओके, नाव आता आपण काय स्टडी केलं होतं लास्ट लेक्चरमध्ये? टेस्टिंग म्हणजे काय किंवा त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे ते आता आपल्याला कळायला आहे. टेस्टिंग कशाला करायला पाहिजे. आता मग ते कसं करायला पाहिजे टेस्टिंग? त्यासाठी काहीतरी मेथड पाहिजे, बरोबर आहे? मग देअर विल बी 2 मेथड्स ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. किती मेथड्स असणार आहेत? 2 मेथड्स. द फर्स्ट वन विल बी this and the second one will be this. कळालं? कळालंय का? काय काढलंय? This is the first one called as the manual testing and second one is called as automation or test automated. It is also called as टेस्ट इज बीइंग ऑटोमेटेड. चित्र का काढलं ते कळालं? तसं काढायचं नाही आहे पेपरमध्ये, ते फक्त तुम्हाला समजण्यासाठी काढलंय. ठीक आहे. कुठले मेथड्स आहेत? मॅन्युअल टेस्टिंग आणि सेकंड वन टेस्ट ऑटोमेटेड और ऑटोमेशन टेस्टिंग. आता फर्स्ट टेस्टिंग काय म्हणले आपण? काय नाव दिलंय? मॅन्युअल टेस्टिंग. ते लक्षात ठेवण्यासाठी फक्त. ओके, फर्स्ट टेस्टिंग काय? मॅन्युअल टेस्टिंग. इन दिस टाइप ऑफ टेस्टिंग all the testing is going to be done manually without using any software testing tools. ह्याच्यामध्ये काय असणार आहे? सिम्पल जे काही टेस्टिंग आहे मॅन्युअली होणार आहे. कुठलं पण टेस्टिंग टूल किंवा कुठलं पण सॉफ्टवेअर टेस्ट करण्यासाठी यूज करणार नाही आहे. इट विल बी मॅन्युअली and no testing tools. No testing tools. ओके, ह्याच्यामध्ये जे कोणी टेस्टिंग करणार आहे किंवा जो कोणी टेस्टर आहे, he himself is going to consider that he is a end user. हा काय करणार आहे? he is going to काय करणार आहे? तो असं टेस्ट करणार आहे की तो जो काही सॉफ्टवेअर आहे किंवा जो काही ॲप्लिकेशन आहे ते युजर टेस्ट करत आहे, यूज करताना त्याला काय काय प्रॉब्लेम्स येतील हे कन्सिडर करून हा टेस्टिंग करणार आहे. ओके, दिस इज नथिंग बट द मॅन्युअल टेस्टिंग. अँड इन द मॅन्युअल टेस्टिंग ही इज गोइंग टू, अजून काय असणार आहे ह्याच्यामध्ये? ही इज गोइंग टू क्रिएट दी टेस्ट प्लॅन. काय क्रिएट करणार आहे त्यांनी? टेस्ट प्लॅन क्रिएट करणार आहे. आता टेस्ट प्लॅन म्हणजे काय? ओके, टेस्ट प्लॅन म्हणजे काय? त्याचं टेस्टिंग करत असताना कसं त्यांनी टेस्टिंग करणार आहे किंवा कुठले कुठले सिनॅरिओज कन्सिडर करणार आहे हे सगळं त्याच्या कशामध्ये असणार आहे? टेस्ट प्लॅनमध्ये असणार आहे. ओके, मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे काय असणार आहे? ह्याच्यामध्ये the tester is going to test the software as if this software is being used by the end user. Okay, and in this no testing tools are being used. Okay, and he is going to create the test plan. You can say as it as the test plan or the test case पण म्हणू शकता तुम्ही त्याला. टेस्ट प्लॅन किंवा टेस्ट केस. ओके,
test case or the scenarios. This is nothing but the manual testing. Now, the second type of testing, काय म्हटलंय आपण सेकंड टाइप ऑफ टेस्टिंग कुठलं असणार आहे? टेस्ट ऑटोमेशन. सेकंड टाइप ऑफ टेस्टिंग विल बी दी टेस्ट ऑटोमेशन or it is also called as automation testing. ह्याच्यामध्ये काय असणार आहे? जे काही तुमचं टेस्टिंग असणार आहे ते टेस्टिंग कसं करणार आहे तुम्ही? विथ द हेल्प ऑफ टेस्टिंग टूल्स यूज करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काही स्क्रिप्ट किंवा जे काही टेस्टिंग केलं आहे मॅन्युअलमध्ये, विथ द हेल्प ऑफ दॅट ही इज गोइंग टू रीरन इट. म्हणजेच काय, मॅन्युअल टेस्टिंगमध्ये जे काही टेस्टिंग केलं आहे किंवा जे काही टेस्ट प्लॅन क्रिएट करून ठेवलं आहे ते परत ह्याच्यामध्ये त्यांनी काय करणार आहे? रीरन करणार आहे. आणि टेस्ट ऑटोमेशनमध्ये तुम्हाला अजून 3 पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. दॅट हाऊ टू ऑटोमेट, व्हॉट टू ऑटोमेट अँड व्हेन टू ऑटोमेट. म्हणजेच काय, टेस्टिंग करायचं आहे म्हणतो आपण ऑटोमेशनमध्ये, पण त्याच्यामध्ये असं नाही की तुम्ही तुमचं पूर्ण सॉफ्टवेअर किंवा पूर्ण प्रोजेक्ट तुम्ही त्याला ऑटोमेशनमध्ये घालणार आहे. नाही, त्यामध्ये कुठलं पार्ट ऑटोमेशनला घालायचं आहे, कसं घालायचं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. समजलं? दिस इज नथिंग बट दी 2 टाइप्स ऑफ मेथड्स. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट विल बी, again there are 3 types of testing methods. First one is known as this testing. Okay, पहिल्याचं नाव काय? हे टेस्टिंग आहे. सेकंड वन विल बी this testing and the third one will be, किती टाईपचे टेस्टिंग आहेत? 3 टाईपचे टेस्टिंग आहेत. परत नेक्स्ट कुठले कुठले म्हटले आपण? दिसतंय सगळ्यांना? एक डब्बा, अजून एक डब्बा हा दिसत नाही आणि हा एक डब्बा, बरोबर ना? असंच लक्षात ठेवतं ना डायग्राम, डब्बा डब्बा म्हणून. ओके, कुठले कुठले टाईपचे टेस्टिंग आहेत? परत अजून मेथड कुठले कुठले आहेत? कुठले असणार आहेत? दिस इज नथिंग बट दी ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. व्हाईट बॉक्स, हे व्हाईटमध्ये लिहिलं नाही आहे कारण की ते तुम्हाला दिसणार नाही. अँड नेक्स्ट विल बी दी, कुठलं? ब्लॅक झालं, व्हाईट झालं, विल बी दी ग्रे बॉक्स टेस्टिंग. ओके, कुठले कुठले असणार आहेत? ब्लॅक बॉक्स, व्हाईट बॉक्स आणि दी ग्रे बॉक्स टेस्टिंग. आता हे 3 टाईपच्या टेस्टिंग मेथडमध्ये ब्लॅक बॉक्स. आता ब्लॅक बॉक्समध्ये काय असणार आहे? इथं तुम्ही इनपुट देणार आहे, आउटपुट चेक करणार आहे. ब्लॅक बॉक्समध्ये काय असणार आहे? इनपुट देणार आहे, इथं काय आहे माहीत नसणार आहे, आणि आउटपुट चेक करणार आहे. व्हाईट बॉक्समध्ये काय असणार आहे? हे जे आतमधलं जे असतं ना बॉक्समधलं, ते तेवढंच माहीत असणार आहे. इकडून काय येतं, इकडून काय येतं हे जे कन्सिडर करत नाही. आणि ग्रे बॉक्स म्हणजे काय? हे दोन्हीमधलं थोडं थोडं इथं असणार आहे. समजते का? ब्लॅक बॉक्समध्ये काय म्हटलं मी? इनपुट देणार आहे, आउटपुट चेक करणार आहे. इथं काय आहे, कसं यूज केलं आपल्याला काय घेणं देणं नाही आहे. नंतर व्हाईट बॉक्समध्ये काय? फक्त इथं जे मधलं पार्ट होतं ना स्ट्रक्चर, ते तेवढंच